आलेल्या सर्व भक्तगणांचे या ठिकाणी स्वागत करतो। गेल्या 3 दिवसापासून आपल्याकडे महाराजांची सेवा चालू असलेला श्री यदु अवधूत संवाद या संवादाचे चौथे पुष्प आजच्या दिवशी श्री चंद्रशेखर महाराज आपल्या सर्वांच्यासाठी महाराजांच्या चरणी सेवा चौथे पुष्प सेवा अर्पण करतील। तरी सर्वांनी शांतपणे ह्या सगळ्या कार्यक्रमाचा श्रवणाचा लाभ घ्यावा। आणि तसे सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचे आहेत। कोणीही मोबाईलवरती शूटिंग फोटो इत्यादी काही करू नका। तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महाराज पुढे येऊन बसतील तेव्हाच सर्वांनी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे। स्टेजवर कुणीही महाराजांना भेटण्याकरता येऊ नये हे सर्वांना विनंती आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। विशेष्वाविशन योगी नाना धर्मेषु सर्वतः गुणदोष व्यपेतात्मा न विसज्जेत वायुवत। श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये भगवान श्री दत्तात्रय आणि यदू यांचा जो संवाद आहे त्या संवादाचा विचार आपण करतो आहोत। यामध्ये भगवान दत्तात्रयांनी यदूला आपण 24 गुरु केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण झालं याचा विचार बोलून दाखवला। समाधानाचं कारण कर्म नसून समाधानाचं कारण ज्ञान आहे हे त्यांनी सांगितलं। नुसती कर्म जी ज्ञानाधिष्ठित नसतात ती कर्म जन्म मरणाच्या बंधनाला कारण ठरतात, परंतु जे कर्म ज्ञानाधिष्ठित असतं, ज्ञानाच्या अधिकरणावरती केलं जातं, असं जे कर्म आहे ते कर्म माणसाला अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्षाला कारण ठरतं। आणि अशा पद्धतीचं ज्ञान मी ग्रहण केलं आणि ते कुणाकडून ग्रहण केलं त्याचा विचार भगवान दत्तात्रय यदूला बोलून दाखवतात। आणि त्याच्याकरता मी 24 गुरु केले असा विचार बोलून दाखवला। 24 गुरु कशा करता लागतात? मोक्ष प्राप्ती करता एकाच गुरुची आवश्यकता असताना 24 गुरूंची कशा करता गोष्ट करायची, 24 गुरु कशा करता बोलून दाखवले आणि कशा करता केले त्याचं कारण आपण विचारात घेतलं की ब्रह्मज्ञान ज्या गुरुकडून प्राप्त होतं ते गुरु एकच असतात, परंतु त्या ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराकरता म्हणून काही ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं। मोक्ष प्राप्त करून घेणं हा भारतीय संस्कृतीतला साध्याचा विचार म्हणून सर्व ग्रंथामध्ये दिसून येतो। मोक्ष या संज्ञेच्या विस्तारामध्ये मतभेद आहे, पण मोक्ष मानायचाच नाही असं कधीच घडत नाही। मोक्ष म्हणजे काय? सांख्य वेगळं बोलतील, नैयायिक वेगळं बोलतील, मीमांसक वेगळं बोलतील, अगदी जे काहीच मान्य करत नाहीत तो चार्वाक सुद्धा कदाचित वेगळं बोलेल, पण मोक्ष ही संकल्पना मात्र सगळ्यांनी स्वीकारली। चार्वाकांनी सुद्धा मोक्ष नाहीच नाही असं कधी म्हटलं नाही,
त्याने असं सांगितलं की मोक्ष आहे, पण मोक्ष काय, यावत जीवेत सुखम जीवेत काही म्हटलं असेल त्याने. हा देह हाच आत्मा आहे मान्य केलं असेल, देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा बोलला झाला असेल. वर 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 जात राहणं याला मोक्ष म्हणावं असं जैन दर्शनामध्ये म्हटलं असेल. अगदी आत्म्याचं अस्तित्व नाकारणारे बौद्ध दर्शनकार पण त्यांनी सुद्धा निर्वाण नावाची संकल्पना मानलेली आहे. सांख्यांनी मोक्ष स्वीकारला. प्रकृती आणि पुरुषाचा विवेक होणं, विवेकाचं ज्ञान होणं हा मोक्ष आहे. एकविंशती दुःख ध्वंसाला मोक्ष म्हणा. मीमांसकासारखे जैमिनी मीमांसक ते सुद्धा स्वर्गामध्ये कायमचं वास्तव्य होणं याला मोक्ष मानत असतील. नैयायिक दुःखध्वंसाला मोक्ष म्हणत असतील. आपल्या मनाची आलंबनाबरोबर झाली एकाग्रता याला योगशास्त्र मोक्ष म्हणत असेल. वैशेषिकही मोक्ष संकल्पना ही त्याच अर्थानं एकविंशती दुःखध्वंसाच्या संबंधानं स्वीकारतात. तसं जर मोक्ष मानायचा ठरला तर सगळ्यांनीच मोक्ष मानला. कदाचित तपशिलामध्ये मतभेद असतील, पण मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे या मताबाबत कुठं आपल्याला दुमत दिसत नाही. तसं जर बघितलं तर केवलाद्वैती विचारांनीच मोक्ष नाकारलाय. तसं जर मानायचं ठरलं तर न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता गौडपादाचार्यांनी आपल्या कारिकेमध्ये म्हटलंय. अजातवादाच्या सिद्धांतामध्येच त्याचा खरंच म्हटलं तर नाही, इथं काहीच नाही, एक परमतत्वच आहे असं मानणारा एक संप्रदाय म्हटलं तर तसा उत्तर मीमांसकच ठरतो. परंतु हा मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे या संबंधामध्ये कुठे दुमत नाही. आणि प्रत्येक मनुष्य त्या मोक्ष प्राप्ती करताच प्रवृत्त झालेला आहे. अगदी अलीकडच्या काळाचा आत्तापर्यंतचा जरी विचार आपण केला तर कदाचित आपण आपल्याला म्हटलं कोणी तर मोक्ष तुम्हाला हवा का, तर आपण म्हणू त्याला मोक्षभिक्षा असल्या काही गोष्टी आम्ही मानत नाही, आम्ही काही पारमार्थिक नाही, आम्ही काही देव मानणारे नाही, आम्ही नास्तिक आहोत इथपर्यंत म्हणू शकतो आपण. पण मोक्ष ही संज्ञा कदाचित आपल्याला नाकारता येईल, मोक्ष ही संकल्पना आपल्याला नाकारता येणार नाही. मी त्याचं कारण सांगतो. कदाचित संज्ञा नाकारता येईल, मोक्ष नाव तुम्हाला नाकारायचं असेल तर नाकारू शकतो आपण, परंतु मोक्ष ही संकल्पना काय आहे ही कुणाला नाकारता येईल का, तर कुणालाही नाकारता येत नाही. मी त्याचं अगदी सहज कारण सांगतो. मानवीय जीवन हे सुखप्रवृत्त जीवन आहे, सुखप्रवृत्त जीवन आहे. आपल्याला सुख मिळालं पाहिजे याच्याकरता प्रत्येक मनुष्य क्षणाक्षणाला प्रयत्न करतो आहे. त्या दृष्टीने काही ना काहीतरी त्याची उठाठेव चालू आहे. प्रश्न असा एक 2-3 प्रश्न त्या संबंधात आहेत. मला सुख मिळालं पाहिजे याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. प्रश्न असा आहे की जे सुख आपल्याला मिळवायचं आहे ते दुःख जाऊन मिळावं वाटतं का दुःख राहून मिळावं वाटतं? दुःख जाऊन मिळावं वाटतं. दुःख जाऊन मिळावं मान्य आहे, मला त्याचा तपशिलात जायचं नाही, अगदी धावता विचार सांगतो. सामान्य प्रश्न आहेत माझे. आम्हाला सुख मिळावं वाटतं, बरोबर आहे. आम्हाला जे सुख मिळावं वाटतं ते दुःख जाऊन मिळावं वाटतं, हेही बरोबर आहे. मग दुःख जाऊन जे सुख मिळावं वाटतं ते गेलेलं दुःख पुन्हा किती दिवसांनी परत मिळावं असं वाटतं? जे दुःख जाऊन सुख मिळावं असं आम्हाला वाटतं ते गेलेलं दुःख पुन्हा किती दिवसांनी परत यावं असं वाटतं. काय याचं उत्तर काय द्याल तुम्ही? याचं उत्तर एकच आहे की जे दुःख जाऊन आम्हाला सुख मिळावं वाटतं ते गेलेलं दुःख पुन्हा येऊच नये, दुःख कायमचं जावं अशी आमची अपेक्षा. बर, सुख मिळावं असं वाटतं, दुःख जाऊन मिळावं वाटतं, गेलेलं दुःख पुन्हा कधीच येऊ नये असं वाटतं. बर, दुःख जाऊन जे सुख मिळावं वाटतं ते मिळालेलं सुख किती दिवसांनी परत जावं वाटतं?
याचं काय उत्तर आहे? याचं काही उत्तर नाही. जे सुख आम्हाला मिळावं वाटतं ते कायमचं मिळावं वाटतं. आमचं दुःख जावं ते कायमचं जावं. आम्हाला जे सुख मिळायचं आहे ते कायमचं मिळावं, हेच आमची भूमिका आहे ना. याच्यात काही बदल किंवा याच्यात माझं काही चुकत असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे मला पुढे जायला बरं. आम्हाला जे सुख मिळावं वाटतं ते कायमचं मिळावं वाटतं. आम्हाला जे सुख मिळावं वाटतं ते दुःख जाऊन मिळावं वाटतं. गेलेलं दुःख पुन्हा कधीही येऊ नये असं वाटतं आणि आलेलं सुख पुन्हा कधीही जाऊ नये असं आम्हाला वाटतं. थोडक्यात आम्हाला सुख कायमचं मिळावं वाटतं आणि आम्हाला दुःख कायमचं जावं वाटतं. दुःखाची कायमची निवृत्ती व्हावी आणि सुखाची कायमची प्राप्ती व्हावी, यालाच वेदांतामध्ये मोक्ष असं म्हणतात. मग आता मला सांगा, हा कुणाला नकोय? हा कुणाला नकोय? दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला आम्ही मोक्ष म्हणत आलो ना वेदांताच्या दृष्टीने. मग या मोक्षाची गरज सगळ्यांना आहे, या मोक्षाची आवश्यकता सगळ्यांना आहे. मला सुख नको असं मानणारा अजूनही जन्माला आलेला नाही आहे. मी माणूसच म्हणत नाही, प्राणीच असा जन्माला आला नाही की ज्याची अपेक्षा नाही मला सुख मिळू नये. प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख मिळालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की मला कायमचं सुख मिळालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की मला दुःख रहित सुख मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की जे दुःख आमच्या जीवनामधून गेलेलं आहे ते दुःख कायमचं गेलेलं पाहिजे. यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्ष कुणाला नको या जगतामध्ये? सगळ्यांनाच त्याची अपेक्षा आहे. म्हणून मी म्हटलं की कदाचित आम्ही संज्ञा नाकारू शकू. आम्हाला त्याला मोक्ष म्हणायचे की नाही फारच पारमार्थिक शब्द होतो म्हणून आम्ही नाकारू शकू कदाचित. पण मोक्ष नावाची संकल्पना आतापर्यंत कोणालाही नाकारता आलेली नाहीये. आम्ही नाकारू शकत नाही. आम्हाला मोक्ष हवा तर मिळवा. वेदांत म्हणतो मोक्ष ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे. मोक्ष मिळवण्याची गोष्ट नाही आहे. आपण थोडा विचार करून बघा या दृष्टीने. वेदांताच्या भूमिका फार स्पष्ट आहेत, फार स्पष्ट आहेत. वेदांतांनी चिंतन असं केलं, मोक्ष ही मिळवण्याची गोष्ट नाही आहे. मग मोक्ष ही सिद्ध गोष्ट आहे. त्यामुळे मोक्ष ही जाणण्याची गोष्ट आहे, ती मिळवण्याची गोष्ट नाही आहे. सिद्ध गोष्ट आहे, सिद्ध वस्तू आहे. वेदांताचा विचार त्याच्या पुढे जाऊन असा आहे, ज्यांना मोक्ष मिळाला, ज्यांना त्या आनंदाची प्राप्ती झाली, ज्यांना आपली ब्रह्मरूपता कळाली, त्यांना त्या आनंदाच्या प्राप्तीनंतर असं विचारून बघा की जो आनंद तुम्हाला मिळाला, जी ब्रह्मरूपता तुम्हाला कळाली, ती ब्रह्मरूपता पूर्वी होती का नव्यानं कळाली? ते म्हणतात नाही, पूर्वी आम्ही ब्रह्मच होतो, आजही आम्ही ब्रह्मच आहे, उद्याही आम्ही ब्रह्मच राहू. आनंद पूर्वीही आमच्याकडे होता, आजही आहे, उद्याही तोच आनंद राहणार आहे. आम्हाला फक्त तो कळत नव्हता, तो कळायला लागलाय. म्हणजे मोक्ष आम्हाला नित्य प्राप्त आहे. मोक्ष असिद्ध नाही आहे, मोक्ष नित्य प्राप्त आहे. वेदांतांनी चिंतन करताना असं सांगितलं, सुख दुःख, योग्य अयोग्य, उचित अनुचित, हे सगळे जे भेद आहेत आमच्या जीवनामध्ये, याच्यामध्ये प्रकाश आणि अंधार. वेदांत म्हणतो याच्यात अंधाराला स्थान नाही आहे. जो आहे तो फक्त प्रकाशच आहे, आहे तो फक्त प्रकाशच आहे. सुख आणि दुःख, याच्यात दुःखाला स्थान नाही आहे, आहे ते फक्त सुखच आहे, आहे तो फक्त आनंदच आहे. दुःख आमच्या विकल्पातून निर्माण झालं. आणि म्हणून वेदांताचा विचार जर आपण बारकाईनं बघितला तर आपल्या लक्षात येतं की आमच्या सुखाला विकल्प नाही आहे. दुःख स्वीकारायचं की नाही हा तुमचा विकल्प असू शकतो, सुख स्वीकारायचं की नाही हा तुमचा विकल्प कधीच नसतो, कारण ते आमचं स्वरूप आहे. मला सुख हवं की नको हा विचार तुम्ही करूच शकत नाही. मला दुःख हवं की नको याचा विचार तुम्ही करू शकता. कारण आपल्याकडे दुर्दैवाने या विचारामध्ये दुःख निवृत्तीला सुख मानण्याची एक विचित्र परंपरा आहे. दुःख निवृत्तीला सुख मानतो आपण. दुःख निवृत्ती ही सुख नसते.
दुःख निवृत्तीनंतर सुखाची जाणीव होते एवढंच आहे, पण दुःख निवृत्ती म्हणजे सुख प्राप्ती नव्हे. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला. वेदांताचं जरा क्लिष्ट प्रकरण आहे, मी उदाहरणाने सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला जे दुःख त्याला प्राप्त झालेलं असतं त्यावेळेला त्या दुःखापेक्षा मोठं दुःख विश्वात त्याच्या दृष्टीने नसतं. मी पुन्हा एकदा सांगतो. माणसाला ज्या वेळेला जे दुःख प्राप्त झालेलं असतं त्यावेळेला त्या दुःखापेक्षा मोठं दुःख या जगतामध्ये त्याच्या दृष्टीने नसतं. त्याला तेच दुःख सगळ्यात मोठं आहे. 4 जण डॉक्टरकडे गेले. एकाचा दात दुखतोय, एकाचं डोकं दुखतंय, एकाचं पोट दुखतंय, एकाचा कान दुखतोय. चौघेही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर ते 4 जण बसले आणि त्यांची चर्चा सुरू झाली. ज्याचा कान दुखत होता तो म्हणाला काहीही दुखावं पण कान दुखू नये, त्याच्यासारखं मोठं दुःख नाही. ज्याचं डोकं दुखत होतं तो म्हणाला कान दुखलेला परवडतो, काहीतरी करता येतं पण माणसाचं वाटेल ते दुखावं पण डोकं दुखू नये. ज्याचं पोट दुखत होतं तो म्हणाला डोकं दुखलेलं परवडलं, निदान आहे हे तरी कळतं, पण पोट दुखू नये, कारण पोट दुखण्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. ते धड सांगता येत नाही, तडफड 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 होते, त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि दात दुखत होता तो म्हणतो की पोट दुखलेलंही परवडलं पण दात दुखू नये. ज्याचा दात दुखत होता त्याच्यापेक्षा दुसरा जो होता डोकं दुखणारा तो म्हणाला अरे दात दुखला तर निदान काढून तरी टाकता येतो, डोकं दुखलं तर काढूनही टाकता येत नाही, पोट दुखलं तर काढूनही टाकता येत नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये वर्तमानात उपस्थित झालेल्या दुःखापेक्षा या जगतामध्ये दुसरं मोठं दुःख नसतं. आणि आता तुम्ही त्या माणसाला विचारून बघा, ज्याचा दात दुखतोय त्याला आपण हे विचारून बघा, ज्याचं पोट दुखतंय त्याला हे विचारून बघा की तुझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी सुखाची कल्पना काय. ज्याचा दात दुखतो त्याला आपण विचारा की तुझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं सुख कोणतं. त्यावेळेला आपल्याला तो एकच सांगेल, दात दुखी बंद झाली पाहिजे एवढंच सगळ्यात मोठं सुख आहे. दुःख निवृत्तीला सुख मानण्याची परंपरा नाही आपली. दुःख निवृत्ती हा प्रतिबंध निवृत्तीचा विचार आहे. सुख प्राप्ती हा स्वरूपाचा विचार आहे. आमच्याकडे सुखाला विकल्प नाही आहे, दुःखाला विकल्प आहे. क्रोधामुळे आमची शांती बिघडते, मान्य आहे. मग विकल्प शांतीचा नाही आहे, विकल्प क्रोधाचा आहे. रागवायचं की नाही हे तुम्ही ठरवा, तुम्ही शांत आहातच. रागवायचं की नाही हे तुम्ही ठरवा, विकल्प क्रोधाचा आहे, विकल्प शांतीचा नाही आहे. ते अनाहूतपणाने आलेला असतो क्रोध. तो क्रोध काही कायमचा आपला स्वभाव नाही आहे. आपण काल उदाहरण दिलं, अग्नीवर जर आपण भांड ठेवलं आणि पाणी भरून तापवलं तर पाणी तापतं. अग्नी आपली उष्णता नावाचा आपला धर्म त्या पाण्याला देतो. पाणी गरम होतं, पाणी तापतं. ते पाणी उतरवून ठेवा, 2 दिवसानंतर ते पाणी पुन्हा थंड झालेलं असेल का, कारण शीतलता हा त्या पाण्याचा स्वभाव आहे. उष्ण व्हावं की नाही हा विकल्प देता येईल, शीतल व्हावं की होऊ नये हा पाण्याला विकल्प देता येणार नाही, कारण शीतलता हाच त्याचा स्वभाव आहे. बद्ध व्हायचं की नाही हा आपल्या समोर विकल्प आहे. मुक्त व्हायचं की नाही हा विकल्प नाही आहे, कारण आम्ही मुक्त आहोत, कारण आमचा तो स्वभाव आहे. वेदांताचा विचार थोडा बारीक आहे, या दृष्टीने विचार करून बघा. थोडंसं अवघड वाटतं. मग हा मोक्ष आम्हाला मिळवायचा आहे, जाणायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, मोक्ष ही प्राप्तीची गोष्ट नाही आहे, मोक्ष हा जाणीवेचा विषय आहे. आमची सुखरूपता आम्हाला मिळवायची नाही आहे, आम्ही सुखरूप आहोत एवढं आम्हाला जाणायचं आहे. जाणीवेकरता हे सगळं चाललंय. आणि तसा विचार जर केला तर मोक्ष हा नित्य साध्य असणारी ही वस्तू, नित्य साध्य असणारी ही अवस्था ज्या कारणाने आम्हाला कळत नाही
त्या सगळ्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता सगळी साधन परंपरा आहे. माझं म्हणणं कदाचित आपल्याला पटणार नाही, पण वेदांत दृष्टीनं मी जे बोलतोय ते जास्त बरोबर आहे. आपल्याला कदाचित पटणार नाही. आपला कोणताही परमार्थ परमात्मा प्राप्ती करता असूच शकत नाही. माझी भाषा मी पुन्हा एकदा सांगतो. आपला कोणाचाही परमार्थ परमात्मा प्राप्ती करता असूच शकत नाही. परमात्मा प्राप्तीमध्ये जे प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आमचा परमार्थ चालू आहे. परमार्थ आम्हाला परमतत्वाच्या प्राप्ती करता करायचाच नाहीये, करता येतच नाही. कारण जे प्राप्त आहे त्याच्या प्राप्तीचा पुन्हा प्रयत्न करणं हा प्राप्ताची प्राप्ती म्हणून दोष येतो. वेदांतामध्ये हा दोष आहे. प्राप्ताची प्राप्ती, मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ नसतो, न मिळवलेलं मिळवण्यात पुरुषार्थ आहे. स्वरूप आम्हाला मिळालेलंच आहे, ते मिळवण्यात काही तात्पर्य नाहीये. मग मोक्ष ज्ञानाने मिळतो, मोक्ष भक्तीने मिळतो, याची प्रमाण आहेत. ज्ञानादेव तू कैवल्यम सारखी श्रुती त्याला प्रमाण आहे. ज्ञाने विणे एके उपाय करिसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखीये, ज्ञानोबर आहे, प्रमाण आहेत. 15वा अध्याय. ज्ञानान्मुक्ती ही प्रमाण आहे त्याला. मग ही प्रमाण आहेत. आम्हाला ज्ञानाने मोक्ष मिळतो, आम्हाला भक्तीने मोक्ष मिळतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वगैरे वगैरे प्रमाण देता येतील ना. नामस्मरणाने मोक्ष मिळतो, ज्ञानाने मोक्ष मिळतो, निर्विकल्प समाधीत मोक्षाची जाणीव होते. परंपरेनं का असेना, अन्य मार्गाने का असेना, पण कर्मानं तिथपर्यंत पोहोचता येतं. हे मोक्षाचे मार्ग म्हणून सांगितले गेले ना. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग कशाकरता सांगतात? वेदापासून ते आपल्याला पुराणापर्यंत, संत वाङ्मयापर्यंत या तिन्ही कांडाचा विचार केला गेलाय. कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीस वाणी, गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे. ज्ञानेश्वर महाराज गीतेच्या संबंधामध्ये बोलतात. कांडत्रय रूपिणी वेदही 3 कांडात विभागला गेला, स्मृतीही 3 कांडात विभागल्या गेल्या, पुराणही 3 कांडात विभागली गेली, आणि आपलं संत वाङ्मयही 3 कांडात्मकच आहे. एक कर्मकांड आहे, एक ज्ञानकांड आहे, आणि एक उपासना किंवा भक्तिकांड आहे. या 3 कांडामध्ये आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 3 कांडाच्या संबंधाने सगळी ज्ञानेश्वरीची संगती आपल्याला लावून दिली आहे. मग हे सगळं होताना कर्मकांड कशा करताय? अंतःकरण शुद्धी करताय. ज्ञानकांड कशा करताय? मोक्षा करताय, वगैरे वगैरे आपण काही लावू त्याची संगती. मग ज्ञानाने मोक्ष मिळतो, भक्तीनं मोक्ष मिळतो, उपासनेने मोक्ष मिळतो. मग याच्याने मोक्ष मिळत नाही का? मिळतो. परंतु मला जरा जास्त स्पष्ट सांगायचंय, ज्ञानाने मोक्ष मिळतो असं जरी वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सांगितलं गेलेलं असलं तरी ते खरं नाहीये. भाषेचं धाडस आहे माझ्या. मी जे बोलतोय तो विचार करून बोलतोय. ज्ञानाने मोक्ष मिळत नाही, मिळत नाही. भक्तीनं मोक्ष मिळत नाही, ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. मी प्रवचनात बोलतोय, कुठे बोलतोय आणि काय बोलतोय याचं भान आहे मला. कुणासमोर बोलतोय याचंही भान आहे, पण ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. मग ही प्रमाण आम्हाला शिकवतात. त्याचं काय उत्तर आहे? त्याचं कारण सांगून जातो. ज्ञानाने मोक्ष मिळत नसतो, मोक्ष आपल्याला मिळालेलाच आहे, कारण ते आपलं स्वरूप आहे. मग ज्ञानाने काय होतं? जो मोक्ष आपल्याला मिळालेला असून सुद्धा ज्या प्रतिबंधामुळे तो मोक्ष आपल्याला कळत नाही, त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता ज्ञान आहे. ज्ञानाचं काम काय आहे? ज्ञानानं जाणून देणं हे ज्ञानाचं काम नाही आहे. अज्ञानाची निवृत्ती करणं हे ज्ञानाचं काम आहे. अज्ञानाची निवृत्ती करणं हे जर ज्ञानाचं काम असेल तर अज्ञान हा प्रतिबंध आहे आमच्यामधला आणि परमात्म्यामधला. तुम्ही देव आम्ही देव मध्ये भेव अधिक, तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलंय. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलंय. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. कितीतरी प्रमाण देता येतील. जीव ब्रह्मैव नापरा आहे तर वेदांताचं सूत्र आहे.
ज्ञानाने मोक्ष मिळत नाही. मग ज्ञानाने काय होतं? मिळालेला मोक्ष ज्या अज्ञानाने आम्हाला कळत नाही त्या अज्ञानाची निवृत्ती करून देणं हे ज्ञानाचं काम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याला 18व्या अध्यायामध्ये उदाहरण असं दिलं, आकाशामध्ये सूर्य आहे, त्या सूर्याचं ऊन आमच्यापर्यंत येत आहे आणि मध्येच एखादा ढग येतो आणि त्या सूर्यासमोर थांबतो. आम्हाला वाटतं आभाळ आलं, ऊन आमच्यापर्यंत पोहोचत नाही, ढग आले असं आम्हाला वाटतं. थोड्या वेळाने वारा येतो आणि वारा सुटला की वारा तो ढग पुढे घेऊन जातो. तो ढग घेऊन गेला की पुन्हा सूर्याचं ऊन आमच्यावर पडायला लागतं. इतकं साधं आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रश्न असा उपस्थित करतात की वाऱ्याने केलं काय? सूर्य होता, मध्ये ढगाचा प्रतिबंध आला, वाऱ्याने काय केलं? वाऱ्याने फक्त मधला प्रतिबंध दूर केला, सूर्य नवीन निर्माण केला नाही. वारा नवीन सूर्य आम्हाला दाखवत नाही, वारा फक्त मधला प्रतिबंध दूर करतो. तसं आम्ही जी साधन परंपरा स्वीकारतो त्याच्यामधलं ज्ञान काय करतं? आम्हाला ज्ञान नव्यानं मोक्ष देत नाही, मोक्ष आमच्याजवळ आयता आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, मोक्षाचे आमासी नाही अवघड, ते उघड असे गाठोळीस. आम्ही मोक्ष घेऊन फिरतो, मोक्षाचा अवघड नाही काही. मोक्ष आमचं स्वरूप आहे, परमात्मा रूपता हे आमचं स्वरूप आहे. पण ज्या अविद्येमुळे, ज्या पापामुळे, ज्या प्रतिबंधामुळे आम्हाला समोरचं कळत नाही, तो प्रतिबंध दूर करण्याकरता साधन परंपरा स्वीकारावी लागते. वेदांताच्या दृष्टीने साध्य प्राप्ती करता साधन परंपरा नाही, कारण साध्य नित्य प्राप्त आहे. परमात्मा स्वरूपता ही आम्हाला नित्य प्राप्त आहे. पण असूनही न कळणं, असलेलं जाणवून न देणं हे तर अज्ञानाचं मुख्य काम आहे. दोन शक्ती मायेच्या आपण नेहमी सांगतो, आवरण करणारी आहे आणि विक्षेप. आवरण आणि विक्षेप या दोन शक्ती आहेत अज्ञानाच्या मायेच्या. एकतर ती झाकून टाकते माया, नाहीतर विपरीत रूपानं काहीतरी दाखवते. झाकून टाकणं ही तिची शक्ती आहे, त्याला आवरण शक्ती म्हणतात. आणि विक्षेप शक्ती ती आहे की जी आम्हाला जो पदार्थ जसा आहे तसा जाणवून न देता विपरीत रूपानं त्याचं दर्शन करायला लावते. ती विपरीत शक्ती आहे. याच्यामुळे आम्ही भ्रमित होतो. एकीकडे आम्ही सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे हे सिद्धांत वारंवार सांगत राहतो. जनिवनी अवघा देव आहे, मान्य आहे. भरला घनदाट हरी दिसे, मान्य आहे. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, मान्य आहे. मग सगळीकडे परमात्मा भरून राहिला तर आमच्या द्वेष का? तर आमच्यात भेद का? आमच्यात भांडणं का? याचं एकच कारण आहे की सर्वत्र जो भरून राहिलेला आहे तो ज्या कारणाने आम्हाला कळत नाही ते कारण आहे अविद्या, ते कारण आहे अज्ञान, ते कारण आहे माया, ते कारण आहे पाप. जे काही असेल ते, या सगळ्याच्या निवृत्ती करता आम्हाला काही साधन परंपरा स्वीकारावी लागते. म्हणून ज्ञान आम्हाला मोक्ष नव्यानं देत नाही, ज्ञान मध्ये असणाऱ्या अज्ञानाचा प्रतिबंध दूर करतं. ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांत दिले 18व्या अध्यायामध्ये. आणि मग हे प्रतिबंध किती आहेत? अविद्या हा मूळ प्रतिबंध असला तरी त्याच्यातून अनेक फाटे फुटत जातात, अनेक प्रतिबंध आहेत. आणि मग त्या अनेक प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आम्हाला ज्या ज्या एका ज्ञानाची नितांत आवश्यकता असते त्या एका ज्ञानाकरता एक गुरु करा. मग 24 केले काय आणि 24,000 केले काय, फरक पडत नाही. भगवान दत्तात्रय म्हणतात मी 24 गुरु केले. कशा करता केले? ज्ञानामध्ये असणारा प्रतिबंध दूर करण्याकरता. मग तो एक गुण आम्ही ज्याच्यापासून घेतला तो आमचा गुरु झाला. म्हणजे काय झालं? म्हणजे त्याने आमच्या ज्ञानामध्ये आलेल्या एका प्रतिबंधाचा त्या गुणांनी नाश केला, निवृत्ती केली. याच्याकरता तो एक गुण आम्ही घेतला आणि 24 गुण आम्ही प्राप्त करून घेतले आणि त्याच्याने मध्ये येणारे सगळे 24च्या 24 प्रतिबंध दूर केले. आणि त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीनंतर आम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागला नाही. तो मोक्ष हे आमचं स्वरूप आहे हे आम्हाला कळालं. होतं तिथंच पण आम्हाला कळत नव्हतं.
आपल्याला माहिती असणारं प्रमाण द्यायचं झालं तर तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं झालं. हारपले आपण पे पावे तै संताटे पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलं. आपणच आपल्याला बघत असतो. मोक्ष म्हणजे तेच आहे, परमात्मा तत्वाची प्राप्ती म्हणजे तेच आहे वेदांताच्या दृष्टीने. आणि त्याच्याकरता म्हणून मी 24 गुरु केले, असं भगवान दत्तात्रयाने यदूला सांगितलं. कोणकोणते गुरु केले? याच्यात पृथ्वी नावाचा गुरु केला, त्याचा विचार आपण करून आलो. त्या पृथ्वीला गुरु करत असताना पृथ्वीपासून मी क्षमा आणि धैर्य हे 2 गुण घेतले. त्या पृथ्वीपासूनच जन्माला आलेला पर्वत, त्या पृथ्वीच्याच पोटातून प्रकट झालेले वृक्ष, त्यांच्यापासून मी काय गुण घेतले याचा विचार भगवान दत्तात्रयाने यदूला बोलून दाखवला अवधूतांनी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गुणाकडे काल आपण प्रवृत्त झालो होतो. भगवान दत्तात्रयाने यदूला असं सांगितलं की मी दुसरा गुरु केला, तो आहे वायू. पृथ्वी आणि वायू पंचमहाभूत सगळीच आहेत याच्यामध्ये. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळंच येणार आहे. या वायूला मी गुरु केला. आणि हा वायू 2 पद्धतीने विचारात घेतला गेला भागवतामध्ये. एक शरीराच्या आत राहणारा वायू आहे आणि एक शरीराच्या बाहेर असणारा वायू आहे. आत राहणारा वायू परिच्छिन्न रूपात आहे, मर्यादित रूपामध्ये आहे. आणि बाहेर असणारा वायू हा व्यापक रूपामध्ये आहे. आत राहणारा जो वायू आहे त्याला प्राण असं म्हटलं जातं. ही प्राणवृत्ती झाली. या प्राणवायूकडून त्याच्यात पंचप्राण कोणते, उपप्राण कोणते वगैरेचा तपशिलातला विचार आता आपल्याला करायचा नाहीये. पण या प्राणाकडून मी काही शिकलो. काय शिकला या प्राणाकडून? भगवान दत्तात्रयाने यदूला असं सांगितलं की या प्राणाकडून मी असं शिकलो की आपल्याला जेवढा केवढा आहार प्राप्त होतो त्या आहारामध्ये माणसाने संतुष्ट असलं पाहिजे. आपला प्राण अन्नमय आहे. प्राणाचा विचार जर केला तर प्रत्येक युगामध्ये आपला प्राण कोणत्या महाभूताचा आश्रय करून राहतो या संबंधामध्ये वेगवेगळं चिंतन आहे. त्याच्यामध्ये कलियुगामध्ये प्राण हा अन्नमय मानला गेला. अन्नमय मानला गेला. प्राण हा अन्नावर टिकून आहे. प्रत्येक युगामध्ये तो अन्नावरच टिकून असेल असं सांगता येत नाही. काही ठिकाणी तो वायूवर टिकून असतो. वायूच्या भक्षणातून अन्न प्राणरक्षण होऊ शकतं. काही वेळेला आपबहुल प्राण असतो, आपाच्या आश्रयाने तो राहतो. काही वेळेला आकाशाच्या आश्रयाने राहतो. आत्ता जो कलियुगामध्ये प्राण आहे तो अन्नमय प्राण आहे. अन्नातूनच प्राणाचं रक्षण होतं. अन्न नाही मिळालं तर जीव मरतो. नुसत्या पाण्यावर जगू शकत नाही, नुसत्या हवेवर जगू शकत नाही. त्याला अन्नच लागतं. ते अन्न कोणतं हा भाग वेगळा असेल. अन्न ही संज्ञा कशाला द्यायची हा भाग वेगळा असेल. पण अन्नमय प्राण आहे. त्यामुळे कलियुगामध्ये अन्नमय प्राण असल्यामुळे अन्नदानाला विशेष महत्व आलं. अन्नदान करणं म्हणजे प्राणदान करण्यासारखं झालं. त्याच्यामुळे त्याला विशेष महत्व आलं. आपल्याकडे अन्नदानाला जे महत्व दिलं जातं ते याच्याकरता आलं. कोणी तर द्यावं बाबा त्याला काहीतरी आपल्यातलं थोडंफार. सगळंच आपण भक्षण करू नये, इतरांनाही थोडंसं द्यावं. आपण मिळवलेलं सगळंच आपणच भोगत असेल तर त्याला गीतेने चोर ठरवलंय. दुसऱ्याला थोडंफार दिलं पाहिजे त्याच्यातलं. अन्नदान करा, अन्नदान करा, वारंवार आपल्याला सगळे सांगत असतात. कशा करता? कलियुगामध्ये त्याचं महत्व दिलं गेलं. नाथ महाराजांनी तर विस्ताराने त्याचा विचार केलाय. एक शीत दिल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण म्हणतात नाथ महाराज. एका शीताचं अन्न जर कोणाला एक शीत अन्न दिलं तर कोटी कुळाचं उद्धरण होतं. इतके ताकद त्या अन्नदानामध्ये आहे हे नाथ महाराजांनी आपल्याला भागवतामध्ये सांगितलं. असो, आपल्याला आता तो विषय नाही आहे. पण हे आपल्याला भूक लागली, थोडा वेळ आपण सहन करू शकतो. त्या वेळेमध्ये जर अन्न मिळालं नाही तर भूक तीव्र होते. माणूस म्हणतो फारच भूक लागली, चला ना जाऊ ना. मग नाही, थांबा, जाऊ. अजून भूक तीव्र झाली की मग त्याला काही सुचत नाही. अजून तीव्र झाली की त्याची बुद्धी चालत नाही. कारण हे सगळं अन्नावर अवलंबून आहे. एकदा माणसाला भूक लागली की भूक माणसाला काय करायला लावत नाही असं नाहीये.
भूक माणसाला काही करायला लावते. बहुतेक वेळेला माणसाकडून होणारं पाप या भुकेपोटीच होतं. या पोटासाठीच, या पोटा कारणे का झालो पांगिला जना, या पोटा कारणानेच होतं. अहो, चोर सुद्धा चोरी करतो हौस म्हणून करत नाही, शेवटी त्यालाही पोट आहे. गुन्हा करणारा मनुष्य, गुन्हेगार जो असतो तो काय हौसेने गुन्हा करत नाही, त्याला पोट आहे, कशाचा तरी विचार असतो त्याच्या मागे. हा अर्थात तो क्षम्य नाहीये हा भाग वेगळा, पण पोटाचा विचार आहे त्याच्या मागे, ही गोष्ट नक्की आहे. त्याला वाटतं काहीतरी मिळवण्याकरता वाला कोळी काय वाटमारी करत होता, पोटा कारणेच ना, पोटासाठीच चाललं होतं. प्रत्येक जण कष्ट करतो ते त्या पोटाकरताच करतो. भूक लागली, भूक लागली, मग ते माणसाला भूक सहन होत नाही, मग ती भूक तीव्र तीव्र होत गेली की मग तो म्हणतो आता मला चालणं सुद्धा होत नाही, पाय थरथरायला लागले माझे, फार भूक लागली. मग तर शेवटी ती तीव्र झाली, तो जागेवर बसून राहतो. शेवटी तो म्हणतो मला आता ग्लानी यायला लागली. शेवटी तो गेरीहून पडतो, तरीही त्याला अन्न नाही मिळालं. मग तर ते अधिक जास्त तीव्र होत गेलं तर त्याचा नंतर प्राण जातो. याच्या पलीकडे काय, म्हणजे सगळं हे जे आहे ते अन्न जर मिळालं नाही तर प्राण त्याचा जातो. पाणी मिळालं नाही, अन्न मिळालं तरी एक वेळ चालू शकतं, पण पाणी मिळालं आणि अन्नच मिळालं नाही तर तो थोडं जास्त उशिरा मरेल एवढंच. पण नुसत्या पाण्यावर मनुष्य जगू शकत नाही. आपण काही मासोळी नाही आहोत. जीव जेते जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे असं आपलं नाही आहे. मासोळीलाही काही अन्न लागतं, तिलाही काहीतरी तिथं मिळतं. नुसत्या पाण्यावर तिचंही चालत नाही, कारण कलियुगामध्ये सगळ्यांचेच देह अन्नमय आहेत. आपला देह अन्नावर पोसला जातो. स्थूल देहाचा विचार चालू आहे. स्थूल देह आपला अन्नावर पोसला जातो, याच्याकरता अन्नाची नितांत आवश्यकता. भूक लागली की मग सगळंच अवघड होऊन जातं. महाभारतामध्ये याचा विचार आलाय. क्षुधा माणसाला काय करायला लावत नाही असं नाही आहे. महाभारताने त्याचा विचार करताना फार चांगल्या अर्थाने तो विचार केलाय. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम धर्मबुद्धीम व्यपोहती. महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम. क्षुधा माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करते. भूक लागलेल्या माणसाला सुचत नाही काही. जे सुचतं ते योग्य युक्त असतंच असं नाही आहे. मग त्या भुकेपोटी मनुष्य काहीतरी बरळतो, भुकेपोटी मनुष्य विचित्र विचार करतो. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम धर्मबुद्धीम व्यपोहती. माणसाच्या धर्मबुद्धीचा व्यपोह करण्याचं काम क्षुधा करते, भूक करते. भूक लागलेल्या माणसाला काही सुचत नाही. भूक लागलेल्या माणसाकडून आपण धर्मानं वागावं अशी अपेक्षा ठेवू शकत नाही. खूप भूक लागलेला मनुष्य आहे, अन्न कुठेच काही मिळत नाही, आणि शेजारच्या माणसाच्या हातामध्ये जर त्याला काही डबा वगैरे दिसला तर तो हिसकावून घेऊ शकतो. ही काही धर्मबुद्धी नाही आहे. पण क्षुधा त्याला तो विचार करू देत नाही. धर्मबुद्धीम व्यपोहती. क्षुधा काय करायला लावत नाही माणसाला. निर्णुदती प्रज्ञा. माणसाच्या बुद्धीवर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीवर भ्रम निर्माण करते बुद्धीमध्ये. महाभारतामध्ये फार चांगला विचार या संबंधामध्ये मांडलाय. क्षुधा परिगत ज्ञानो. क्षुधा काय करते, माणसाचं धैर्य नष्ट करते, परिगत ज्ञान करते, त्याला बुद्धिभ्रंश करवते. ज्ञानामध्ये काही ज्ञान नाहीसं होतं. ज्ञान नाहीसं झालं की त्या भुकेमुळे त्याचं धैर्य जातं, आणि मग मनुष्य म्हणून घेण्याच्या योग्यतेचा राहत नाही. कालांतराने त्याचा प्राण निघून जातो. हे सगळं कशामुळे होतं, अन्नामुळे होतं. मग आता भूक लागलेला मनुष्य आहे, तो एखाद्याच्या दरवाजामध्ये येतो आणि तो असं म्हणतो की माय बाप भिक्षा वाढावं, काहीतरी वाढा मला. 2-4 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आज जे काहीतरी मला मिळेल ते द्या. खूप भूक लागली. आणि मग घरातली माऊली त्याला सांगते, अरे बाबा तू आलायस खरं भिक्षा मागायला, भीक मागायला, पण अजून ताजं काही शिजलेलं नाहीये. कालचं शिळं चालेल का, परवाचं शिळं चालेल का? तर तो भिकारी असं म्हणू शकतो का आपण शिळं खात नसतो? तो असं म्हणूच शकत नाही. तो म्हणतो शिळं असेल तर शिळं वाढा, ताजं असेल तर ताजं वाढा, कालचं नसेल तर परवाचं वाढा.
पोळी नसेल तर भाकरी वाढा, भाकरी नसेल तर नुसता भात वाढा, पाणी सुटलेला भात सुद्धा चालेल, विटलेली आमटी सुद्धा चालेल, नुसती भाजी वाढा मला, नुसती चटणी वाढा चालेल मला. अगदीच काही तुम्हाला देण्यासारखं नसलं तर नुसतं एक फुलपात्र भरून दूध द्या मला चालेल, वाटीभर दूध द्या, पण आत्ता माझ्या पोटाला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मग त्याची कणव येऊन ती माय माऊली जेव्हा घरातली चतकोर भाकरी आणते, त्याच्यावर काहीतरी ठेचा वगैरे ठेवते, तिखट तेल त्याच्यावर टाकते, चतकोर भाकरी 4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये आणि भाकरी किती मिळाली? चतकोर. ज्याच्या पोटामध्ये 4 दिवसापासून अन्नाचा कण नाही, त्याच्या समोर जगातलं सगळं अन्न ठेवलं तरी त्याला असं वाटतं की हे कमी आहे. इतकी भूक त्याला लागलेली असते, काय काय खाऊ आणि काय काय नको असं त्याला झालेलं असतं. किती येऊ दे तो बका 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 खात असतो. अन्नच नाहीये पोटामध्ये, भूक लागलेली आहे. आणि इतकी भूक लागू नये, कोणी देणार नसेल तर न देणाऱ्याला खाऊन टाकू का काय असं त्याला वाटतं. इतका राग येतो, खाऊ का गिळू असं तो त्या व्यक्तीकडे बघतो. इतकी त्याला भूक लागलेली असते. पण ही काय देते त्याला? चतकोर भाकरी आणि त्याच्यावर लाल काही तिखट आणि त्याच्यावर तेल मीठ. संपलं. 4 दिवसापासून अन्न नसणारा चतकोर भाकरीवर तृप्त होऊ शकेल काय? होऊ शकत नाही. पण तो म्हणतो चतकोर तर चतकोर द्या, पण आता मिळालं नाही तर मी जगू शकत नाही. म्हणून तो चतकोर भाकरी खातो, पाणी पितो. तो म्हणतो आत्ता मला बरं वाटलं. भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात की या प्राणाकडून, या शरीरांतर्गत वायूकडून मी हे शिकलोय की खूप अपेक्षा असताना सुद्धा जे आपल्याला अल्प स्वल्प मिळतं त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. मिळतं त्यात समाधानी असावं. थोडं मिळतं. प्राण रक्षणाकरता पोतभर अन्न लागत नाही, प्राण रक्षणाकरता मुठभर अन्न लागतं. पोतभर त्याला पचवता येईल भूक लागलेल्या अवस्थेमध्ये, पण पोतभर अन्नाची त्याला अपेक्षा नाही. त्याला अपेक्षा असते मुठभर अन्नाची. एवढंच मला द्या, एवढंच द्या, जास्त काही नको. मुठभर अन्न, गोळाभर अन्न द्या बस, बाकी काही मला लागत नाही. आपल्याला जे मिळतं, आपल्या अपेक्षा त्या मिळालेल्या पदार्थांनी पूर्ण होतातच असं नाही आहे. कारण कुणाच्याच अपेक्षा कधीच या जगतामध्ये पूर्ण झालेल्या नाहीये. जीवाच्या दृष्टीने विचार केला आमच्या अपेक्षा आहेच आहेत, कायम चालूच आहेत. आमची आशा वाढतीच आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य श्रृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. सुभाषित आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला. आशा नावाची एक फार विचित्र अशी शृंखला, साखळी आहे. साखळी काय करते? बांधून टाकते. मग याला विचित्र साखळी का म्हणायचं? त्यांनी सांगितलं यया बद्धा प्रधावंती. आशा नावाच्या साखळीनं जो बांधला गेला तो धावत राहतो आणि आशा नावाच्या साखळीपासून जो मुक्त होतो तो जागेवर बसून राहतो. वास्तविक साखळीनं बांधल्यावर जागेवर बसून राहायला पाहिजे आणि साखळीनं सोडल्यानंतर पळायला पाहिजे. पण आशा नावाची शृंखला विचित्र आहे. तिच्याने बांधला गेलेला धावत राहतो. इथे मिळेल का, तिथे मिळेल का, तिथे मिळेल का, आज मिळेल का, उद्या मिळेल का, याच्याकडून मिळेल का, त्याच्याकडून मिळेल का, तो धावत राहतो. आणि जो आशेपासून मुक्त झाला तो मात्र शांत चित्तानं एके ठिकाणी बसून राहतो. आशा ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. कुणाच्या आशा कधी पूर्ण झाल्या आहेत? होत नाहीत. कुणाच्याच होत नाहीत. बरं, तुमच्या आमच्या होत नाहीत याच्यात नवल नाही. मोठ्या मोठ्यांच्या झालेल्या नाही आहेत. बरं, त्यांचंही जाऊ द्या. मेलेल्याच्या आशा पूर्ण होत नाहीत. आपण जिवंताची काय गोष्ट करायची? मेलेल्या माणसाच्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाहीत. नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं दुसरं कोणतं कारण आहे सांगा? पिंडाला कावळा न शिवायचं कारण काय? त्याची काहीतरी आशा राहिली. आणि मग मेलेल्याच्या जर पूर्ण होत नाहीत तर जिवंताच्या पूर्ण होतील याची अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आम्हाला खूप मिळावं वाटतं, खूप मिळावं वाटतं, सगळंच मला मिळावं असं वाटतं. काय मिळू नये? सगळं, जगातली सगळी सत्ता मला मिळावी, संपत्ती सगळी मला मिळावी, सगळं जगाचं राज्य मला मिळावं, जगातलं सगळं आयुष्य मला मिळावं, जगातली सगळी सुख मला मिळावी,
जगतामध्ये मी अपराजित असावं, मला कोणी शत्रू असू नये, हे सगळ्यांनाच वाटतं. सगळ्यांनाच वाटतं. पण असं होतं का? तर याचं उत्तर आहे, असं काही होत नाही. असं काही होत नाही. मग माणसाचा स्वभाव हे सगळं मी पुन्हा एकदा कालच्या प्रमाणे आजही सांगतो की हे सगळं आपल्याला परमतत्वाच्या प्राप्तीकरता उपयोगात आणायचंय म्हणून सांगणं चालू आहे. आपल्याला जेवढं मिळतं त्याच्यामध्ये माणसानी समाधानी असलं पाहिजे. अर्थात हे प्रवचनात बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं होणं अवघड आहे हे मलाही माहिती आहे. मी नाकारतच नाही आहे. हे प्रवचनात असं मिळेल त्याच्यामध्ये समाधानी असावं, माणसानी सुखी असावं, संतुष्ट, हे बोलणं वेगळं असतं. प्रवचनात ऐकायलाही हे बरं वाटतं, परंतु हे होणं अत्यंत अवघड आहे. पण हे कुणी ना कुणीतरी आपल्याला शिकवत आहे ना. आपला प्राण आपल्याला शिकवतो आहे की रक्षणाकरता फार लागत नाही, मुठभर अन्न सुद्धा पुरून जातं. जगण्याकरता सगळ्याच गोष्टी अनुकूल असाव्या लागतात असं नाही. थोड्या गोष्टी अनुकूल राहिल्या तरी माणसं जगतात. अहो, आज आपण जगतोय, 2 वेळची भाजी भाकरी आपल्याला आनंदाने मिळते, घरी सगळं व्यवस्थित आहे, बाहेर जायचं म्हणजे गाडी आपल्या दारामध्ये, चांगलं जेवण रोज आपण जेवतोय, रोज गोडाधोडाचं करून खातोय. अगदीच नसलं, अगदीच सामान्य मनुष्य, मध्यमवर्गीय मनुष्य म्हटला तरी सुद्धा 2 वेळचं जेवण तरी त्याला महाग नाही ना. महाग नाही ना, काही नाही, एवढं तरी आपल्याला मिळतं. पण जगाच्या पाठीवर असेही लोक आहेत की त्यांना चतकोर अर्धी भाकरी रोज मिळवणं म्हणजे जीवाच्या पलीकडे परिश्रम करावे लागतात. आपल्याला सुखात मिळते, घरी ताट वाढून तयार आहे. पण जगामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना रस्त्याच्या कडेला बसून उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न काढून घ्यावं लागतं आणि आपलं पोट भरावं लागतं. ही परिस्थिती आहे की नाही? आहे. आम्हाला ती कदाचित माणसं दिसली नसतील, आम्ही त्यांचा विचार आम्ही जेवताना करत नसू कदाचित, पण अनेक उपाशी लोक आहेत या जगताच्या पाठीवर आणि आम्ही आमच्या पानामधलं अन्न टाकून देतोय. अनेक लोक उपाशी आहेत या जगाच्या पाठीवर, पण तेही जगतात. कशाच्या जोरावर जगतात? त्यांना आपल्यासारखं मिष्टान्न मिळत नसेल कदाचित, पण त्यांच्या प्राण रक्षणाकरता त्यांना उष्ट्या पत्रावळीवरचं जे मुठभर अन्न मिळतं तेही पुरतं. एवढाच विचार करायचा आहे, तेही पुरतं. मग त्यांना जर मुठभर अन्न प्राण रक्षणाकरता पुरत असेल तर आपल्याला पुरणार नाही का? तोही जीवच आहे, आपणही जीवच आहोत, पण आपल्याला पुरतं. तेवढं पुरतं हे आपल्याला कधीच कळत नाही. त्याला मात्र मुठभर अन्न मिळालं तरी वाटतं बस आजचा दिवस भागला, उद्याचा हरी उद्या. नित्य उठून या खावयाची चिंता सगळ्यांनाच असते, तुकोबाराय म्हणतात तशी. सगळ्यांनाच उठून खाण्याची चिंता आहे. आदल्या दिवशी रात्रीचं जेवण होईल न होईल हात धुण्याच्या पूर्वी माणूस विचारतो उद्या नाश्त्याला काय म्हणून. काय सांगायचं आता? रात्रीचं जेवण होऊन हात धुत नाही तोवर तर विचारतो उद्या काय म्हणून. आम्हाला नित्य उठून या खावयाची चिंता आहेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते खोटं नाहीच आहे, असूच शकत नाही खोटं तुकोबारायांचं. आम्हाला उद्याचं मिळावं वाटतं, परवाचं मिळावं वाटतं, मिळेल त्यात संतुष्ट असलं पाहिजे. हा गुण मी प्राणवायूकडून शिकलो असं भगवान दत्तात्रय यदूला सांगतात. फक्त आहार मात्राची इच्छा तो प्राण ठेवतो. पोटात काहीतरी गेलं पाहिजे आणि त्या प्राणाच्या त्या अन्नाच्या आधारानं माझं रक्षण झालं पाहिजे. मग ते अन्न किती पाहिजे? आकंठ जेवलेला मनुष्य आणि अर्धपोटी राहिलेला मनुष्य हे दोघेही त्या दिवशी जगतच असतात. दोघांचंही जगणंच आहे. आपल्याला लागतं किती? कमी, पण आपण स्वीकारतो किती? खूप जास्त. हरकत नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी किती जेवावं हे मला कोणी सांगू शकत नाही. मला जेवढं हवं तेवढं मी जेवीन, मान्य. पण आपल्या प्राण रक्षणाकरता किती लागतं? फार लागत नाही.